ही रंगी गोड बोलून स्वतःची कामे करून घेणारी। आणि हा आप्पा बघा, ह्याला गोड बोललं की हातातले कामे सोडून दुसरे काम करतो। रंगा कुठे गेला या? काय त्या पाटलाच्या मागे फिरतोय नुसता। अरे त्या पाटलाचा पुढे सोडतोय का नाही काय माहित का? तर काय माहित दिवस रात्र त्याच्या मागे त्याला लावायचे काम करायचे। तुझ्या या नाजूक हाताला किती त्रास होईल। तू एक काम कर, तू सर साईडला, मी घेतो सरपण रगे, मी घेतो सरपण सर तू। आणि रगे तुझ्या या नाजूक हाताला हे असलं सरपण टोचलं बिचलं कसं होईल? नको बाबा नको, तर मी घेतो सगळं, कधी मी सगळं घेतो। आप्पा तुम्ही किती छान आहे हो। नाही तर आमचं ते त्याला काय फिरतोय, त्याला काय कर, अजून देऊ का? घेऊ की आप्पा ते? हो चल एवढं बस बस, चल लय छान आहे हो। ऐका की तू आता घरी येतो, चला 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 काय करतो एवढंच येतो। पाटील चालले कुठं? पाटील मागच्या दाराने कुठे चाललाय? अरे तुझ्या गावात जरा वारं कवार झालंय, कोण कुठे गेलंय, कोणाचा पत्रा गेलाय, कोण कोणाचं गेलंय, इथून बघून जरा वरच्या आईला इथं जाऊन। अहो पाटील घरातलं पडले काम, कार्यक्रम आलाय। अरे 8 दिवस गावात गेलोय का मी? हा अहो पण घरातली कामं सोडायला का गावाचं काय तुला घेऊन बसलाय? हे बघा पाटील, गावातील सर्व भांडण तंटा मिटवतात पण बायकोच्या धाकात। आणि ह्या बघा पाटलीन बाई गावात निघाले की घरी लवकर यायचं, पण ह्यांचं भांडण कोण मिटवणार? तू गावात ना मी जरा वरच्या खालच्या आळीवर जाऊन येतो। पाटील लवकर या। सारखा कालवात चाललाय। मागच्या दाराने काय काम आहे कुणाच्या गावात जायला, पुढच्या दाराने काय जायला, काय होतंय काय माहिती। आणि येतो आता मध्यात। हॅलो काकी तुला जरा बसू दे तरी। बर बस या। अहो काकी मी काय म्हणते, आमचं सोने का दुकानात गेला तास झालं आणि आमच्या घरी पाहुणे आले तर। बर मग मी काय करू? अहो शेजार धर्म असतोय, थोडीशी साखर द्या की। बर का मंडळी, ही बघा आता छकुली गावातली भांडणं लावायला हिचा नादच करायचा नाही। आणि कशी गोड बोलून घेऊन काय घेऊन जाईल हे नाही सांगता येणार। चला साखर नाही। बर थांब घेऊन आले मी। बरं द्या बरं लवकर। आले मी साखर घेऊन। या बरं लवकर। छकुले धर बाई साखर। बरं बाय। अहो मी काय म्हणते, साखर आहे पण अहो चहापत्ती संपली, चहापत्ती द्या की थोडी असली तर। शेजार धर्म आहे, द्या की। काय अगं छकुले साखर दिली, थांब आणते मी। धर रे छकुले चहा पावडर। तुम्हाला माहितीये का, आमच्या घरी ना त्या सोन्याने मांजर आणलंय बघा की, लय 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 ताप देतोय। दररोज दूध पितोय। मग छकुले आता पण दूध पिलंय मगाशी, पुन्हा पाहुणे आले दूध नाही चाललं, थोडं दूध द्या की असलं तर। काय अगं थांब आणते मी। काय बाया देऊन दिलं एवढीच चॅम्पियन। धर छकुले दूध पण। बरं बाय येऊ का आता? लय चांगलं केलं। बर येऊ छकुले थांब, अजून काय देऊ का? गॅस बीस नाही का मला घरी? अहो गॅस आहे बरं चाललंय, काय बाकीचं सगळं एवढंच नव्हतं। ए छकुले इकडे का? काय हो काकी? इकडे बस। काय झालं काकी? जाऊ दे की आहो। अगं ऐक की छकुले, काय हो काकी आहो, जाऊ दे की पाहुणे आले घरी। अगं थांब छकुले, मला थोडासा कब्बत चहा घेऊन ये की, पाहुण्यांना पण दे, मला पण थोडा आणखी। काय आहो काकी तुम्हाला लाजलंच आहे का नाही थोडी? मला चहा करून आणायला होते, आमच्या घरी पाहुणे आहेत तिथे, पाहुण्याला देऊ का तुम्हाला देऊ चहा आणून? जाते बघा मी। काय पोरगी बाई, साखर नेली, चहा पावडर नेली, दूध नेलं, माझीच लाच काढून गेली। काय शेजार धर्माचं अवघड झाले बाई।
मला तर नंतर छकुली कसा दाखवला शेजार धर्म. दूध भेटलं, साखर भेटली, चपाती भेटली. दिसतं का नाही तुला? सोनिया माझ्या संग येताना नीट नीट जरा. काय करतं का? पण दिसतंय का आतमध्ये बघा ती. आणि पाठीमागचा दरवाजा आहे, पुढे जाऊ आपण. आपण तेच मग स्वतःला त्यांना समजायचं. सांग पुढे मला जायचं. पुढे जाऊ, पुढे चल चल लवकर. ऐक बाबन बघितली आणि तुला तर चल. पाटलीन बाई, पाटलीन बाई, पाटलीन बाई. तुम्हाला जमत नाही, थांब मी मारतो. पाटलीन बाई. हा गावाचा सोन्या, मुलींच्या माग पाळणारा. ह्या दोघांची जोडी म्हणजे सूर्य चंद्राची जोडी बर का. हो पाटलीन बाई, पाटलीन बाई. अगं कसं स्वर. पाटलीन बाई. हा आता पटलं. हा ठीक आहे. काय माहिती घरात आहे का नाही काय बघतोय त्यामुळं. ए घर दिसतोय तुला? एवढा मोठा बंगला आहे आमचा. हा, राहू द्या आलं का बंगला. लक्षात? हा. माहिती आहे मला बंगला. बंगला म्हणायचं, घर म्हणायचं नाही. पाटलाच आहे. हा, गावाच्या जीवावर घेतलाय, बांधलाय. तुला माहिती का ग बाई? काय अहो. काम होत? पाटील आहेत का? गावात गेल्यात. अरे पाटील बी घरात नाही, काय नाही. आणि पाटलीन बाई काय नटलं तर बाबा. ती बघा, ती जाऊ दे. अरे बघा संध्याकाळ जवळ जाय तिकडे असलंच घर कुठं ना. अरे बास की आता तसलं नाही करायचं. अरे 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 ही गाय बन इथं काय करते पाटलाच्या घरी? साखर आणाय गेले आणि इथं काय करते ही पोरग? आता ह्याला दाखवतेस मी. हो पाटलीन बाई. काय म्हणताय? अहो पाटील कुठे इथं? गावात गेल्यात. काय म्हणणं तुमचं? अहो गावात गेल्या सारखंच गावात आणि तुम्ही आज लय नटलाय. काय पोटात दुखतंय काय? तुझे ह्याच्या नाही दुखत पोटात नाही ना. आणि माझ्या पोटात दुखत नाही. नाही ना. बरं पाटील कुठे इथं? गावात गेल्यात, त्यांचं काम आहे ते. अहो काय 4 दिवस झालं त्या घराचा होता पत्रा उडून गेलाय, त्याची नोंद करायची. तर करतील की मग, काय त्यात एवढं काय? कधी? अहो काय पाऊस गळायला लागला की भिजायला लागले, एवढं पाणी झालंय घरात. गावातलीच कामं चालल्यात त्यांची. करतील ते आज न उद्या. चालतंय आल्यावर सांगताल का? होय, हात रांग्यानो चाललाय कुठं? आलाय तर आता करूनच जा. चला. मला नाही जमायचं तुझं. अरे मला नको. पाटील बाई नको. पाटील बाई, पाटील बाई. बाबा आपण गेला आता कामात काय खरं नाही आपण. ए सोन्या, तू पण चला रे. चला रे. तू कुठं सांगितलं काय? त्या काकू काय आपण आमच्या गाय बनायला वाटतात. काहीतरी चाललंय, ऐकायला तरी आहे नाही. पण जरा थांबते, बघते काय कोणाची आहे नाही. आयु पाटील काकाला सांगणारच आता. सगळं सांगणार पाटील काकाला. आमच्या गाय बनायला तर आता सांगणार घरी आल्यावर. चांगला धोपटते त्याला. सोनिया आता आपण एकच नंबर झाला गड्या. पुसला का? एकच नंबर झालं. बरं पाटील बाई चला येऊ तो. हा चल. हा पाणी तरी घेऊन द्या की, कसं चाललंय? अजिबात पाणी पाटील बाई पाणी नको तुमचं. हे एकच नंबर झालं सगळं. आणि सांगा पाटलाला 2 दिवसांनी केले तर चालते. आता आता आलो निवांत. ए रंगू, ए रंगू, रंगू, ए रंगे. काय हो? तुला किती प्रेम म्हणतो हाका मला तरी होत येत नाही. हा बघा रंगीचा रंगा. रंगीवर जीव वाटणारा. पण ह्यांची भांडणं म्हणजे मांजर बोक्यांची कळवण बर का. माझं काम चाललंय दिसत नाही का? सारखं काम काम काम. बर ती पाण्याने थोडस अजिबात नाही. माझं काम झाल्याशिवाय मी नाही आणणार. एवढं चकाचक करते काय? पाटील आणतो का इकडं? कशाला पाटील येते इकडं? नव्हतं आलं कोण पाटील. अगं पण मला रानात लावलं, ती गाडी रस्त्याने जाताना दिसली. काय काम आहे इकडं पाटलांचं? नाही आलं पाटील. काय पाणी तरी आणा, कसा कोरड पडली आहे. थांबा जरा, फरची पुसू द्या मला. ए रंगू, आणखी थोडस पाणी. अहो मी फरची पुसती नाही जावं हाताने जाऊन घ्या. काय कर, हाताने घ्या हाताने घ्या. किती प्रेमाने सांगितलं ऐकत नाही तू.
काम चाललंय माझं. काम चाललंय पर ह्याकडून गेलं की परत ओरडत बच्ची. मग थांबा नाही तर जाऊन घ्या प्या. तुझं नावच रंग येते, तुझ्या अंगातच रंग येते, काय करणार मी तर आता. मग काय तुम्ही रंगू करताय, माझं नावच रंगी आहे. हाय बाई तुझं राव, पण आणखी आता एवढा पाणी. थांबा हो, माझं होतं पुसून. ह्या संसाराचं मला तर खरं म्हणजे कंटाळा आलाय. उठून मीच घेतो आता. आणि जावा घ्या हाताने घ्या, उठून घ्या. अगवा जरा प्रेमाने तरी सांग, नाव रे तुझा. कळतं हाताने घेऊन घेतल्यावर. साधारण कदा कशी तुझी किरकिर असते. हे बघितलं ना काय हातात, जा आणि घ्या प्या पाणी. जा. ए रंग्या बाब्या लगा मरून पडलाय काय? हे बाब्या रंग्या पाटील काकाची तर गाडी इथं दिसते, चावी पण इथंच आहे. मग पाटील काका इथंच असते. पाटील काका, ओ पाटील काका. चकुली काय म्हणते? काय ग चकुली? पाटील काका इकडे या. काय रे इकडे काय चकुली? करता? इकडे या. काय नाही, इकडे या तुम्ही, इकडे या. इकडे काय करते तू? काय नाही, आलते असं होय. चालले होते. तुम्ही काय करता इकडे? अर्ध्या शेतात यावं लागते ना ते बाब्या रंग्या कुठं सापडणार ते काय नाही बघावं लागतंय मला. हे शेतातलं माहितीये मला, बरं तुम्हाला माहितीये काय? हो आहे ना माहिती. आता हे वारं गावार झालेलं 2 दिवस 4 दिवस चालले. अहो, ती मला पण माहितीये. आमच्या बिघारावरचे पत्रे गेलेत वारेने उडून. बर मग तुम्हाला दुसरं काहीतरी माहितीये का? काय ग? अहो मी ना तिकडनं येत होते, हा. तुमच्या घराच्या तिकडनं. बर तर तुळशीपाशी उभा राहिले मी. हा तर तुमच्या घराच्या तिथं आहे का नाही आमचं ती गायबानं, हा सोन्या. हा सोन्यात बर आणि ती आप्पा हा. तुमच्या दारात दिसले मला. हा आणि तुम्हाला माहितीये का, आप्पा आणि आमचं सोन्या घरात जात पण नव्हते, हा तरी पाटलीन काकूनी हाताला धरून ओढून ओढून घरात नेलंय. काय म्हणते? खरं तुम्हाला काय माहित, माझं सांगायचं का? माझ्या काय पोटात राहिलं नाही बघा. बर मी येऊन सांगितलं. चकोले तू आता निघ. मी जाते बघा. हा, तुम्ही बघतो बघा, मी. जाते. बघतो आता मी तिच्याकडं. ए काय ना सोन्या, काय? तुला काय सांगितलं तुम्ही? दुकानात साखर घेऊन यायला लावलं होते. हा नाही आणली मी, नाही लक्षात माझ्या. थांब तुला बघतेस. नाही आता काय पण यार, तुला साखर आणायला लावली होती दुकानात, बसला होय तिकडे पाटलाच्या घरी. तर मी सगळं सांगितलंय पाटलाला. काय सांगितलंय? सगळं सांगितलंय मी पाटलाला. कोण कोण गेलता घरी पाटलाच्या. हा सगळं सांगितलंय मी. अगं पण काय इडिबिट झाली काय तू? मग तुला साखर आणायला लावली होती की मी. तू पाटलाला काय सांगितलं? तुम्ही दोघे गेलता पाटलाच्या घरी. अगं आम्ही कशासाठी गेलो ते माहित होतं तुला? नाही मला काही माहित, पण मी सांगितलं पाटलाला. हो ह्या पोरीत आता उद्या वाढून तुला मला पहिला पकड गेलं पाहिजे, नाही तर काय खरं नाही. हे चकुले आज माघारी